जग पण मी बघणारच. कोणी माई नजर हिसकावू शकत माई हिम्मत. खरं मावं नाव मुक्ता सारंग नगर करे. येडा झाला का? गाडीने जरी गेलास ना तरी 1.5-2 तास लागतील. आणि ती सटकली म्हणून तुझी वाट बघत बसणार आहे का ती तिथे? त्यापेक्षा आपण इथे लक्ष घालूया. हिला घेऊन पटकन लग्नात जाऊया आणि पटापट लग्न उठून घेऊया. मी ऐकायला हवं होतं. त्या युवराजला मुक्ताला शोधायला पाठवायला हवं होतं. शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं. मला माहिती आहे ही मुक्ता पळाली म्हणजे नक्की काहीतरी करणारच. तिने सारंगला फोन करायचाही प्रयत्न केला होता पण ती इथे पोहोचेल असं वाटलं नव्हतं. हे मूर्ख लोक गेले होते ना. ह्यांनी का काही केलं नाही? ह्यांनी काहीतरी करायला हवं होतं. मुक्ता आणि सारंगचं लग्न होतंय तर तू इथे कशी हा प्रश्न त्यांना पडूच शकतो. म्हणून तुला पाठवतो. जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या करून कपाळाला कुंकू लावून साडी नेसून स्त्री वेशात काढली. दादा ते बघा या बघा. कसला गोंधळ चाललाय हा? त्यांना पण इथे बोलवून घेतलंय ना म्हणून जरा गडबड झालीय. ते मिटवतायत. ते फोनवर बोलतायत ना. त्या भाऊंनी सांगितलंय तुम्हाला पालखीत बसून मागून घेऊन यायला सांगितलंय. हा चला चला काहीतरी सरप्राईज प्लॅनिंग आहे. हा सरप्राईज आहे. चला 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 चला. या घेऊन या. हा बस स्टॉप. ठेवा खाली. आर्या बाहेर ये.
मुक्ताताई किती काय झालं तरी मी इथं कशी पोचले रेणुकाताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलंय, पण त्यासाठी फोन उचलायला लागल. हॅलो हॅलो काय हॅलो, इकडे कुठे पाठवलंय तुम्ही मला? ते पालखीवाले सुद्धा मला या लांब कुठेतरी जंगलात आणून सोडून गेलेत एकटीला. काय प्रकार आहे हा सगळा? काय पालखी तिथे कशी गेली? हा म्हणजे दुसरी पालखी. अरे अरे तुम्ही बोलत का नाहीयेत? ह्यासला कसला प्लॅनिंग केलंय तुम्ही? का त्या मुक्तासोबत मला या जंगलात सोडून यायचा विचार केलाय? मी मुक्ता बोलतीये. तू तू तिथे कशी पोहोचलीस? ते तुम्हाला सांगून पण समजणार नाही. दुसऱ्याच्या देवाऱ्यात स्वतःचा दिवा लावायचं तुमचं जे स्वप्न आहे ना, ते पूर्ण नाही होऊ शकलं याचं मला लई वाईट वाटत आहे. म्हणजे मंगलाष्टक झालीत. आम्ही एकमेकांच्या गळ्यात हार पण घातले. आणि विशेष म्हणजे सगळ्यांनी मावा चेहरा पण बघितलाय. आता ते माया गळ्यात मंगळसूत्र घालणार, भांगात कुंकू भरणार आणि मग 7 जन्माचं अतूट नातं सांगणार 7 फेरे होणार. तुम्ही आधी तिकडून घरी कसं जाता येईल ते आधी पहा, कारण तुम्ही इकडे आल्या ना तर मावं काय नाही, पण ही सगळी मंडळी तोंडावर पडतील. दादा, या घरातल्या स्त्रीवर मती नात्याने कोणी का असेना, तिच्या अंगावर कोणी हात टाकला मरायचं नाही, जगायचा आणि जगवण्याचा. आगेत राखवायला तुमची पोरगी लाकूड नाही, लोखंड आहे. जितकं चटकं पसंत ना तितकी जास्त लाल भडक होत राहील. ती कुंकवासारखी तर कधी काली मातेच्या जिभेसारखी. अनन्या, ही माई लढाई आहे, मला लढू द्या. तिकडं गावात येऊन काहीच वेगळं घडणार नाहीये. उलट लोकांचे स्टोमणे ऐकावं लागतील आपल्याला. तुम्हाला काही नाही ते ऐकून घ्यावं लागत. ही लढाई मला लढू द्या. पण पोरी मी अण्णा, मला माहित आहे तुम्ही माझ्यासाठी सगळं सहन कराल. माई ताकद बनून माझ्यासाठी उभं राहाल. मुक्ताताई, मी पण तिची ताकद म्हणून मागे उभं राहीन. तुम्हाला राखी बांधली ना. आई म्हणते बहीण आपल्या राखी बांधते त्या बदल्यात आपण तिची रक्षा केली पाहिजे. आणि मी जास्त खेळत पण जाणार नाही. त्यापेक्षा मी व्यायाम सुरू करतो. बाळा, तू खेळ. खेळताना हसताना तुलाही छान दिसतो. चालेल चालेल. पण मुक्ते, ह्या लोकांनी तुझ्यासोबत जे काही केलंय, जावई बापूंना कळलं तर? नाही आई, हे मी कधीच कोणाला सांगणार नाही.
हे गुपित कायम माझ्यासोबतच राहणार. अगं काय बोलत आहे तू? आई, मी जर हे सांगितलं तर मोठा धमाका होणार. ना हे घर राहणार ना इथली नाती, सगळं अस्ताव्यस्त होणार. अगं छोट्या मालकांना एक कळलं तर आयुष्यभरासाठी तोंड पण बघणार नाही त्यांचं. मला हे घर नाही तोडायचंय तर आयुष्यभरासाठी माझ्या जन्माला गालबोट लागन ग. ही पोरगी आली आणि घर तोडून गेली असं म्हणण्यापेक्षा या पोरीनं अख्खं घर एकत्र बांधून ठेवलं हे ऐकायला तुम्हाला जास्त आवडेल ना? पोरी, तुझ्या मनाला जे बरं वाटल, ठीक वाटल ते तू कर. पण तू एवढ्या गडबडीत तू ही साडी आणि ही आवरावर कुठे गेलीस? काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काही टेन्शन आहे का? दादा, खरं तर तुम्ही आत म्हणून मला टेन्शन नाही, पण ना सारखा त्या आर्यताईचाच विचार येतोय. त्या पोचायच्या आत मला तिकडे पोचणं लय गरजेचं आहे. नाहीतर छोट्या मालकांबरोबर नाही, त्यांच्या आधी मला तिकडे पोचायला पाहिजे. मी या कपड्यात तिकडे नाही जाऊ शकणार. काय करून मला इकडेच कापड बदलायला लागेल. हा चालेल. हा घ्या, हा तुमचा आरसा. द्या रे, सगळ्यांनी तुमच्या मोबाईलचे टॉर्च ऑन करा आणि द्या. हा हे धरा. ठीक आहे. बरं. ड्रायव्हर, ओ ड्रायव्हर साहेब, हा गाडी थांबवा ना. हा हो, थांबवतो. चला. बाई, किती काय काय केलं या माणसांनी तू यासाठी. एवढं तर सक्क सुद्धा करत नाही ग. मुक्ता बहिणी, अगं बाहेर कोणीतरी विचारताय तुला. खूप अर्जंट आहे म्हणतात. पाठवू का आत? वय पाठव ना. हा, ते देवळातले गुरुजी असतील. ताई, तुम्हाला शोधतोय मी. तुमची ही संभाळ तिकडे टेम्पोतच राहिली होती. आई आता हेच आहेत ते, त्यांनी माझी एवढी मदत केली. अहो, तुमचे उपकार कसे मानू तेच कळत नाही मला. हो, उपकार मानून असं लाजवू नका. भावानं बहिणीची पाठराखण कशी केली पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. तो खरंच मला तुम्हाला आयुष्यभर राखी बांधायला आवडेल. मला सुद्धा तुमच्याकडून राखी बांधून घ्यायला आवडेल. तसही आता आपल्यामध्ये आयुष्यभरासाठी नातं निर्माण झालंय. आणि आता पुढे काहीही मदत लागली तरी खुशाल सांगायचं. हा वैभव, नक्की सांग. चला निघतो मी. म्हणजे तिकडे देवी आईला निरोप द्यायचा आहे की तुझ्या आशीर्वादाने तुझ्या भक्ताला सुखरूप ठिकाणी सोडून आलोय. म्हणजे तिची काळजी मिटेल. येतो. हा, किती भली माणसं आहे तो ही. अगं, ही सगळी देवी आईचीच कृपा आहे. आई राजा,
वहिनी चल, अगं बाकीचे विधी व्हायचेत, मंडपात सगळे वाट बघतायत. वय मी आलेच, तू हो पुढे. लवकर ये. वय. चला, आता तुम्हाला कन्यादान करायचंय आणि आता खोटं खोटं आनंद दाखवायची गरज नाही, खरं खरं हसायचं. वर्षे झाली. पत्नी आपल्या पतीला म्हणते, तुमच्यावर कोणतेही संकट आले तरी मी त्याचा तुमच्या पुढे होऊन आधी सामना करेल. अहो गुरुजी तशीच आहे ती. नुसतं सारंगच नाही, सगळ्यांचं संकट अंगावर घेणारी आहे माझी मुक्ता. चोरून खावं लागेल एवढंच. काका तुम्हाला एकदम तगडा अनुभव दिसतोय. तुम्ही काकींना असं चोरून चोरून गायला घातलं होतं ना. अरे पप्या, म्हणजे काय, सुरुवातीला मी असं तिला खाऊ घातलं, पण काय व्हायचं, लाडी गोडी लावून ती सगळं स्वतः एकटीच खायची. त्यामुळे ही स्कीमच बंद करून टाकली. दिसतोय ते तिच्या अंगावर. हे गायत्री, वटकाव ना. हो हो हो. तर मग आता तुम्हाला एकमेकांना बनवण्याची जी सुवर्ण संधी मिळाली आहे, त्यासाठी तुम्हाला ताटाखाली वटकावणं ठेवायला लागणार आहे. वटकावन म्हणजे? वाट नाही, वटकावणं म्हणजे जेवणाच्या ताटाखाली एका बाजूला पैशाचा ढीग लावायचा, ते ताट असं तिरकं झालं पाहिजे, ते वटकावणं. अरे बापरे, हे अनबिलिव्हेबल आहे. आई ऐक ना, माझी भूक गेली. असं नाही यार, याला काय अर्थ आहे? मुक्ताला पण भूक नाहीये, नाही का? बघा, हिलाही भूक नाही. नाही, मला तर लई भूक लागली आहे. सारंग, बर तिच्यासाठी काही पण. ओ हो दादा, वहिनीसाठी लगेच तयार झाला. ए सारंग, अरे त्या मुक्ताला पहिला घास तू भरव. ओके. ए थांब. मुक्ता, दे घास भरवायच्या आधी नाव घ्यायचं लक्षात ठेव, कळलं का? नाही नको ग, असं कसं, नाव तर घ्यायलाच लागणार तुला. नाही ना ग, मग राह उपाशी.
आम्ही काय करायचं? घे नाव घे. ए आजी आजी ती नाव घेणार आहे. हा मुक्ता घे ना ग. अगं घे की. घरात दरवळला फुलांचा सुवास. वा. घरात दरवळला फुलांचा सुवास. अगं माधवी, नुसतंच काय आठवण ठेवतीस? तुझ्या सूनबाईला नाव घ्यायला सांग. हो ना मुक्ता, नाव घे ग, नाहीतर ना या घरात प्रवेश मिळणार नाही. हा सौभाग्याचं लेणं असत काळ्या मनांची पोत. करणार गृहप्रवेश अनवणार सारंग नावाच्या दिव्याची ज्योत. भाऊ, अहो रेणुका कुठे आहे? सूनबाईची वाट अडवायला पाहिजे तिनं. ती बहुतेक फ्रेश व्हायला गेलीये. मी बघून येते. नाही नाही, मी घेऊन येतो तिला. हळूच पायानं हे कर. आई राजा, चला आता ठशांचा विधी करून घेऊया. अगं कुंकवाचं ताट आणलं का? घे गायत्री, दे त्यांना. पण आजी, हे ठसे भिंतीवर का उमटवतात? त्याचं काय आहे गायत्री? कुंकवाचं ठस असं भिंतीवर उमटवलं की सूनबाईच्या कर्तृत्वानं घर समद उजळून निघल आणि समध्या लोकात इज्जत आणि बोलबाला याचा डंका वाजल. आणि रावसाहेब, तुझी सून तुझं नाव अजून मोठं करते की नाही बघ. अरे सारंग, तिकडे काय बघत उभा राहिलास? घे ही तांदळाची वाटी, घे आणि अक्षता टाकत चल. हा, पावलावर अक्षता टाकायचे. हो. ये सुनबाई, ये. या घरात लक्ष्मीच्या पावलानं ये. आले सासूबाई. ये सुनबाई, या घरात हिऱ्या माणक्याच्या रूपाने ये.
ये सुनबाई ये. या घरात सोन्या रूपाच्या पावलांनी ये. आले सासूबाई. ये सुनबाई ये. या घरात धनधान्याच्या पावलांनी ये. आले सासूबाई. ये सुनबाई ये. या घरात सुख समृद्धीच्या पावलांनी ये. आले सासूबाई. म्हातारीला वेड लागलाय. ये सुनबाई ये. या घरात भरभराटीच्या पावलांनी ये. आले सासूबाई. चला या पुढं. होय या देवीचं दर्शन नाही त्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे. देवाटी पुढे ये. भाऊ ह्यो कपडा आहे ना पावलाचा तो व्यवस्थित उचलून गुंडाळून ठेव. ठीक आहे, काळजीच करू नको आई, मी सगळं व्यवस्थित करून ठेवतो. नशीब पूजा करायला नाही सांगितली त्याची. मला आशा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं असेल. मी आधीसारखं माझं घर समजून येऊ शकते ना? सारंग, आय नो मी तुला माझा पती म्हणून गमवून बसले, पण मला तुला माझा मित्र म्हणून गमवायचं नाहीये रे. हे बघ आर्या, आपण चांगले मित्र होतो आणि यापुढेही राहूच. आणि हे बघ, आपल्यातला जो काही बॉन्ड आहे, आपली जी काही मैत्री आहे ना, ती मला सुद्धा गमवायची नाहीच आहे ग. पण कसं आहे की जे काही घडलंय ना त्यामुळे मला आपल्यातली ही मैत्री अगं शक्य वाटत नाहीये. म्हणजे आय मीन तू परत आमच्या घरी वगैरे ते अगं सगळ्यांसाठीच खूप ऑकवर्ड असेल. असे हे बघ आर्या, तू आमच्या घरी येत जा. या घराला तुमच्या आधीपासून ओळख आहे. तुम्ही येत जा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा येत जा. नाही नाही नाही, तरी तू तुझ्या खोलीत राहायचं आणि मुक्ता आजी बरोबर राहणार. एक मिनिट. आता काय तुमचा मुलगा शहाणा आहे, तुम्हाला त्याचं कौतुक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याला एवढं पण गृहीत धरू नका ना. आय मीन आम्ही दोघं रात्रभर एकत्र राहणार नाही मानलं, पण कसं आहे 10 मिनिटं तरी बोलू द्या ना आम्हाला. 10 मिनिटं काय, 10 सेकंद सुद्धा नाही. चल मुक्ता. बरं ठीक आहे सासूबाई, जाऊ 10 मिनिटं. 10 मिनिटं तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. थँक्यू आई. हा, त्याच्यानंतर तू तुझ्या खोलीत, ही आजीच्या खोलीत. मुक्ता चल. अरे दादा, किती घाई आहे तुला? आम्ही पण येतोय तुमच्या बरोबर खोलीत. लक्ष नको का ठेवायला? आम्ही पण थांबणार हा रूम मध्ये.
आणि सर्व मिळून गप्पा मारूया ना. करेक्ट. काय दादा, चालेल ना? ए पोरीनो, नका माझ्या नातवाला त्रास देऊ. जा बाळा. ए थँक्यू आजी. चल. जा वाटते. चल. दादा दादा तुम्ही इथे कसे? बोलवलंस ना मला. मी बोलवलं? हा, मी बोलवलं? मी नाही बोलवलं दादा. अरे ती गायत्री आणि जया तिने निरोप पाठवला मला की तू बोलवलंस म्हणून आलो मी. दादा मी नाही निरोप पाठवला. सॉरी दादा, आम्ही दोघांची गंमत करत होतो. पण त्याला बघा ना किती आनंद झालाय तुम्हाला बघून. आणि आता दरवाजा कसा पटकन उघडतो ते बघा. या असल्या बालिश खेळामध्ये मला घेत जाऊ नका यापुढे, कळलं? हो. ते तुमच्या पुरतच मर्यादित ठेवा. हो, पण लहानांसोबत लहानच व्हायला पाहिजे. आपण जे नाही ना ते होण्यात लय आनंद होतो. ते ठीक आहे, आता मला खूप काम आहे. तुम्ही सुद्धा लागा आवरायला. चला हा बाजूला. दादा, तुमच्या सोबत खोलीत राहायला येईल ना तेव्हा म्हणेन. तोवर धीर धरावं लागेल. I love you. आजची रात्र आपली. रंगमहालच केलाय जणू. ये ना आजी. काय म्हणतेस? काय नाही, मुक्ताला न्यायला आले. अच्छा, आता तुमची दोघांची भेट उद्या सकाळी. चल मुक्ता, गप दरवाजा लावून घ्यायचा आणि गप पडायचं. चल 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 ये. ए आजी, मुक्ता तुला साडी चेंज करायची असेल ना? हा, म्हणजे कपडे तर बदलावे लागतील. हो, अगं लग्नाच्या साडीत कशी झोपेल ना ती. मग तू आजी तू पुढे हो. साडी चेंज झाली की येईलच मागून. तू हो ना पुढे. अरे वा रे वा, ती साडी माझ्या खोलीतच बदलल. चल आणि साडी घेऊन तू ये. अगं साडी कशाला? आय मीन मी कसं घेऊन येऊ ना? कशी म्हणजे? अशी हातात धरायची आणि घेऊन यायची. तुला लाज वाटत असेल तर सांग, एखाद्या पिशवीत कोंबायची आणि घेऊन यायची. ए आजी ऐक ना. अगं आजी, ही साडी द्यायला आलोय आणि तिला भेटायला. ती साडी माझ्याकडे द्यायची आणि तुझी परेड पीछे मुड. 1 2 1 1 2 1. आजी यार, आजी तू पण अनबिलिव्हेबलच आहेस. का आमचं विधिवत लग्न झालंय, मग कशाला अडवतेस? जाऊ दे ना मला. उत्ताळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, तशी तुझी गत झाली या. अरे अजून कितीतरी विधी बाकी आहेत. अजून हळद उतरायची आहे, पूजा व्हायची आहे, तवर तुझं आपलं सुरूच. मला खरं सांग, तुला आजपर्यंत तिला भेटायला कधी अडवलंय? आणि मला खात्री आहे
तुम्हाला आत्ता पण आढळणार नाही. त्या खात्रीला लाव कात्री. खात्रीला कात्री म्हणजे नंतर भेटायचं. हायच की आयुष्यभर भेटायचं. अजय अजय फक्त 10 मिनिटच दे ना. 10 मिनिटात बोलतो फक्त. 10 मिनिटं नाही, 10 सेकंद सुद्धा नाही. जाऊन झोप जा. जा. नाही नाही. साडी दे. चल साडी दे. नाही दे ना. किस्से सांगायला लागले ना माझं काळकच सटकत. पण लग्न छान झालं नाही. स्वयंपाक पण उत्तम होता. वंसनी नियोजन अगदी सुरेख केलं होतं. मला पालखीची आयडिया तर इतकी आवडली. हात टू करवते नाही जेवण. अजिबात कुठली व्यवस्था नीट केलेली नव्हती कोण. काय चाललंय तुमचं. अहो हो हो काय करताय. मी काहीही बोलते तर मी आपलं चाललंय. कुठं लक्ष आहे तुमचं. नाही सॉरी. काय काय म्हणत होतीस तू. कसला विचार करताय तुम्ही. नाही कसलं नाही. अहो स्पष्ट चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. विचार करताय तुम्ही कसला तरी. रेणुकाचा विचार करताय ना. वीरच्या वडिलांशी बोलतो असं म्हणाल तिला. बोलायला हवं आता. वेळ आली. रेणुकाबद्दलचं प्रेम माया जिव्हाळा लपवता नाही येत तुम्हाला. डोळ्यात स्पष्ट दिसतं तुमच्या. उद्या सकाळी काय ती हळद उतरवायची ना. पहाटे परत उठायचं आपल्याला. वाजले बघ किती. चल झोपूया. विचार नका करू फार. अनबिलिव्हेबल. वा काय डेकोरेशन केले यार. आपण काय अर्थ आहे का याचा. हा या रूम मध्ये तर मी एकटाच आहे. तुमचं काय. अच्छा दरवाजाकडे डोकावून बघताय. काही फायदा होणार नाहीये कारण मुक्ता काही येणार नाही. मला इथे एकट्यालाच राहायचं. सो मुक्ता नाही तर तुम्हाला पण काय अर्थ आहे. चला. वा बरं झालं तू आलीस. म्हणजे आता माझ्या दुःखावर रडायला कोणीतरी पाहिजे ना. रडायला नाही भाईसाब. मग मी आज तुला सरप्राईज द्यायला आलीये. मला काय सरप्राईज. मी मुक्ता वहिनी बरोबर तुझं बोलणं करून देऊ शकते. हो तुला माहितीये ना आजीला झोप कंट्रोल होत नाही. आणि एकदा झोपली की लवकर जाग पण येत नाही. खोटं बोलता येत नाही. काय करणार. प्रत्येक माणसाचं नशीब असतं. अरे ठसका लागला. पाणी 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 पी. तुझ्या काळ्या कारभाराची यादी रावसाहेबांना दाखवू शकतो मी. ठीक आहे मी तयार आहे. हो पण कोणाला सांगू नका. शाबास. कळू देऊ नका कोणाला. नाहीतर माझी अरे गेली कुठे. ती पण तुला चोरून भेटायला नसेल ना गेली.
आर्याला सून करून घेण्याचा प्लॅन कायमचा निकालात निघाला. हो ना. आता काय तिथं कायतरीच आपली सून झालीये. आधी आपण सगळे विरोधात होतो तेव्हा एवढ्या तोऱ्यात वावरायची. आता तर काय सून झाली म्हटलं आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटायला कमी करणार नाही. बाई 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 बाई, मला तर विचाराने सुद्धा काहीतरी विचित्रच होतंय बाई. हंस, आपलं कारस्थान तिला माहिती आहे, ती कुणाला सांगणार नाही असं म्हणाले खरी, पण त्यावर किती दिवस ठाम राहील ना हे काय सांगता येत नाही. कधी ना कधीतरी ती तोंड उघडणारच. ही अवस्था आता ना दगडाखाली हात अडकल्यासारखी झालीये. त्यामुळे तिचं मन दुखावणं सध्या तरी मला बरोबर वाटत नाही. त्यामुळे काय म्हणजे आपण तिच्याशी चांगलं वागायचं, प्रेमाने वागायचं. आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? नाही ना. तिच्याशी चांगुलपणाचं नाटक करायचं म्हणजे स्वतःचाच मानसिक छळ करण्यासारखं आहे. अगं बाई, म्हणजे आता स्वतःचा छळ करून घ्यावा लागणार. दत्ता मामा, अरे कुठे होतास तू इतका वेळ? काय नाही, माझे पाय मोकळे करायला गेलो होतो. घ्या, इथं आम्ही सगळे टेन्शन मध्ये आहोत आणि तू मस्त फिरतोयस. म्हणजे तुमची काय इच्छा आहे त्या टेन्शन मध्ये तुमच्यासारखी सुटकी चेहरे करून बसू? आणि आला टेन्शन मध्ये अटॅक, मग काय करायचं? हे बघा, जे झालं ते झालं. आता जा, आता त्याचा नंतर आपण विचार करूया. हा नाही, आता नाही, उद्या. आता झोपायला जा. आणि झोपायला जाण्यापूर्वी तुमच्या देवाला, बाबाला, बुवाला अशी प्रार्थना करा की त्या मुक्ताने आहे ना कुठे जाऊन काही बोलू नये म्हणून. त्याआधी हे समजून घे की इथे फुकटात राहण्याचा कार्यकाळ आता संपुष्टात आला. दाजींना साथ देण्यासाठी, सारंगला मुक्तापासून तोडण्यासाठी आपण इथे थांबलो होतो, पण ते झालंय आता. पण यापुढे मुक्ताबरोबर चांगुलपणाचं नाटक करत राहायचं आणि दाजींना सांगायचं की आपण इथून जातोय म्हणून. आपण इथनं जातोय? अहो पण कसं आणि कुठे राहायचं आपण? एवढं सगळं परत उभं करायचं, पैसे नको का? त्या पैशाच्या सोयीसाठी इथे काही काळ आपल्याला थांबावं लागणार आहे. म्हणजे आता दादाकडनं परत पैसे मागायचे? आता कर्ज म्हणून पण ते आपल्याला काही देणार नाही. काय बोलले होते मागच्या वेळेला, हे शेवटचं, यातच व्यवस्थित सेटल व्हा. आणि पुन्हा मागितले तर तोंडावर अपमान करण्यात येईल. झालं, आणि त्या पैशातही तुम्ही सेटल झाला नाहीत. आता हे जर का दादाला कळलं, काय इज्जत राहील तुमची? म्हणूनच तर म्हणतोय ना, पुन्हा पैसे मागायचे नाही. तर हुशारीने, शिताफीने त्यांच्याकडून हळूहळू पैसे काढायचे आणि तेही कानोकान कोणालाही खबर न लागू देता. त्यातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर, या घरावर, सगळ्यावर तुझी सत्ता असली पाहिजे. मला माफ करा. लग्नात आपण एकमेकांना वचन दिलं होतं की एकमेकांपासून काहीच लपवून ठेवायचं नाही. पण मला एवढं मात्र लपवून ठेवावं लागल, आणि हे सगळ्यांच्या फायद्यासाठीच आहे. हे एक गुपित घर बांधून ठेवणार आहे. आई जगदंबे, हे सत्य लपवून ठेवायची ताकद दे. काय झालं? काही नाही, चल. आई. हो, आले. गेले ते. आता सांग, हळदीच्या वेळी तुझ्या मनात काय भावना होत्या? हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? घरच्यांनी आपल्याला एवढं स्वीकारलंय, एवढं छान लग्न करून दिलंय,
तरी पण त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून असं लपून छपून भेटतोय हे मला पटत नाही. हेच तर तुझा हाच खरेपणा ना मला रोज नव्यानं प्रेमात पाडत असतो. हे मुक्त तुला सांगू का, ही जागा ना, ही जागा काहीतरी जादुई आहे. म्हणजे मनहूस भाग्याची टाईप आहे. म्हणजे हे बघ ना, लग्नाआधी आपण जेव्हा पहिल्यांदा इथे भेटलो ना, तेव्हा तू मैत्री तोडायला निघाली होतीस. कारण तुला अशी भीती वाटत होती की तू माझ्या प्रेमात पडशील. आणि आता लग्न झाल्यावर आपण जेव्हा भेटतोय तेव्हा तुला माझ्या जवळ पण यायचं नाहीये. कारण इतरांना आपण फसवतोय असा गिल्ट तुझ्या मनात, म्हणून ही जागा मनूज आहे. आणि मग भाग्याची कशी? हे बघ, आपली मैत्री तर तुटली नाहीच, उलट आपलं प्रेम झालं आणि आता लग्न पण. आणि आताही तुला जायचंय, पण तू तुझ्या ओठांनी माझ्या ओठांना वचन दिल्याशिवाय तिथून जाऊ शकत नाही. ए भाईरू, ए अरे कुठे होता तू? मुक्ताला तुला शोधायला पाठवला. 10 रुपये कुठल्या गटारात लोळत पडला तू? ए फोन करतो. अहो कांता शेठ, 10 रुपये नाही पडलो होतो मी. त्या मुक्ताला पकडायला गेलो होतो आणि तिनं माव हाल करून झालेला आहे. मुक्तानं ए नीट समजेल असं सांग की. तिला लय शोधल्यावर ती मला टेम्पो मध्ये सापडली होती. हा कांता शेठ, मारले हो, मला लय मारले. काय सांगतो? अहो खरं तेच सांगतो कांता शेठ. आणि नंतर मला त्यांनी त्या टेम्पोत बांधून टाकला आणि तोंडात बोळा पण कोंबला. अहो कांता शेठ, नंतर त्या साल्याने मला जंगलात फेकून दिला ना राव. आणि त्या जंगलात ते गवतानं पाल्यानं माझ्या मोका रंगाला खास सुटली होती. हा भैरू, काही वाईट घडलं रे तुझ्यासोबत? हो ना. त्यापेक्षा वाईट तर पुढे घडलंय. काय? अरे मुक्ता आणि सारंगचं लग्न झालंय. हा याला पण पळवली ना तुझ्यासारखी. मायला ही मुक्ता कशी काय कुटाणा करती, कशी पळती, कशी काय बाजू पलटी होती काय माहित. कांता शेठ, माझी तर अक्कलच काम देना ह्याच्या समोर. अक्कल नाही. रात्र सरता सरत नव्हती आणि आता हा क्षण संपूच नाही असं वाटतं. लग्नानंतरची पहिलीच सकाळ आहे. हो, माझी पण पहिलीच सकाळ आहे. म्हणून तरी आठवणीत राहावी ना असं वाटतंय मला. पण उशीर होतोय. होऊ दे ना थोडा झाला. कुणीतरी आपल्याला बोलवायला येईलच ना. मग येऊ दे ना. माझा पाय गेला हो, कामातून गेला हो, ठणका बसतो पायाला, हलवता सुद्धा येत नाही आता पाय. खरंच मनापासून ते हे केलं असतंस ना डायटिंग, तर तुझा पाय हा एवढा दुखला नसता.
अहो डायटिंगचा आणि या पायात दुखण्याचा काय संबंध आहे का? काय संबंध म्हणजे कसं आहे, डायटिंग जर व्यवस्थित केलं असतंच तर पायावर असा जोर पडला नसता ना. आता बसल्या बसल्याच थोडासा जागेवरच पायाचा व्यायाम कर, म्हणजे तुझी ती ही आखडलेली शीर ढिल्ली होईल. हे बघा, तुम्ही इथे सत्यनारायणची पूजा सुरू व्हायच्या अगोदरच पूजा मांडली. मला तुमचे मनाचे श्लोक ऐकायचे नाहीयेत. खरं सगळ्यांना जमतं. हा काय म्हणालात? मुक्ता, सारंग, आपल्या त्यांचे अजून बरेच ते हे बाकी आहेत विधी. चल आपण जाऊया तिकडे हळूहळू. आपण त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे ना. हो, इथे मला हलता येईना आणि तुम्ही मला बाहेर जायचं सांगताय. अगं मी आहे ना तुला आधार द्यायला. मी तुला असा आधार देत देत सावकाश घेऊन जातो. ठीक आहे, चल दे माझ्या हातात हात. अहो चल काय, आता मी मुद्दामून करते का? माझा पाय दुखतोय म्हणून बोलते ना. अहो मला नाही का तिथे जाऊन एन्जॉय करावं असं वाटत, पण आता काय करणार मी? मला पाय हलवत सुद्धा नाहीये, साधं उभं राहता येत नाही. चालणार काय मी? ठीक आहे, काय हरकत नाही, पण तू इथं बसून एकटी करणारच काय? मी आपली मोबाईल बघत बसते, तेवढाच टाइमपास करते. आज तुझा पहिलाच दिवस आहे, पुढचं पुढं बघू. चला आता सुरुवात करूया. वैजंती, माधवी आणि भाऊ अजून झोपलत काय? दिसत नाहीत कुठं. नाही, तिचा पाय लचकला काल, त्यामुळे तिला चालता नाही येते नीट. अगं मग कालच नाही का सांगायचं, उपचार करता आले असते काहीतरी. अरे बापरे, एवढं लागलंय का? खरं तर येऊ शकली असती ती, पण ती बेडवरून उठायलाच तयार नाहीये. अरे बापरे. मी एकदा बघून येऊ का? आता या गडबडीत कशाला, उशीर होतोय. आरतीला सुरुवात करा. अहो, ही लग्नानंतरची माझी पहिली आरती आहे. घरातले सगळे असावेत अशी माझी लई इच्छा आहे. मी लगेच बघून येते. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे तुझं. जा जाऊन आलेच एक मिनिटात. भाऊ काका, तुम्हाला डोळ्यावर काही लागलंय का? डोळ्याला नाही, या बाजूला. मला माहित आहे तुम्हाला काहीच झालेलं नाही. तुम्हाला आरतीला पुढच्या ईदेंना यायचं नाही ना, म्हणून हे सगळं नाटक करताय. म्हणून तुम्हाला भाऊ काकांना पण येऊ द्यायचं नाहीये. माहित आहे मला सगळं. काय 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 कान गोष्टी चालल्या तुमच्या? मी तेच त्यांना सांगत होते की कोण काय म्हणन याचा अजिबात विचार करू नका ना, आराम करा. भाऊ काका, इथं तुम्ही त्यांच्या जवळच थांबा. या परिस्थितीत आपला माणूस आपल्या जवळ असावा असं लय वाटत. ह्यात लय हळवे आहेत. मी आजारी असते, छोटे मालक माझ्याजवळून उठून गेले असते का? माझ्या जवळच थांबले असते ना. तुमचं नवीन नवीन लग्न झालंय म्हणजे असं करो, तुम्ही जा, आम्ही इथूनच आरती करतो आणि आम्ही दोघंही इथूनच तुला साथ देतो. चालेल, येते. काळजी घ्या. ओ
सानंदाचा उध जय जय माय भवानी, जय जय माय भवानी, अंबा तुळजापूरवासिनी हो, चिच्छक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी। कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रगटला हो, त्याच्या त्रासा भेणे, हे त्याच्या त्रासा भेणे मोठा हाहाकार उठला हो, जय जय माय भवानी, अंबा तुळजापूरवासिनी हो, चिच्छक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो, जय जय माय भवानी। वा, वहिनी आणि मुक्ता दोघी सोबतच आरती म्हणतायत. हो ना, किती प्रसन्न वाटतंय नाही. गेलं माझा ऐक कशाला उठतेस? हो, माझ्या लक्षातच नाही राहिले हो. आरतीमध्ये एवढी तल्लीन झाले ना की मी उठून चालू पडायला लागले हो. बरं झालं तुम्ही होतात म्हणून, नाही तर मी पडले असते, पाय दुखावला असता ना हो माझा. कशी पडशी? म्हणून म्हणत होते मी, अशा वेळेला ना कुणीतरी आपलं माणूस जवळ असायला हवं. आहे मी तुझ्या जवळच आहे ना. मग कशी पडशील तू? काळजी घे जरा पायाची. हो आई गो. आई, तू माझ्या घराची, माझ्या खानदानाची देवी आहेस. माझ्या पिढ्या झिजल्या तुझ्या सेवेत. तुझी आरती कोणी करायची कोणी नाही हे मी ठरवलं पाहिजे. आता पाहिलंच ना या पोरीनं काय केलं. ही अशीच माझ्या शब्दाला आणि मला सुद्धा या घरामध्ये किंमत ठेवणार नाही. विचार करून करून माझा श्वास गुदमरायला लागलाय. गोष्ट लक्षात ठेव, हे जे सात्विकपणाचं नाटक करतेस ना, ढोंग करतेस, बाकी कुणाला कळत नसेल, मला बरोबर कळतं. तुझ्यामुळं आमचं घर विस्कटलंय, सगळी नाती संपत चालली आहेत. तुला जर खरंच या घराची काही पडली असती ना, तर तू हे घर सोडून कायमची निघून गेली असतेस. मी तुम्हाला बस, एक शब्दही बोलू नकोस. विषारी नागिण आहेस तू, विषारी नागिण. सहन होत नाही मला तुझं माझ्या घरामध्ये असणं. हे घर, या घराच्या भिंती मी माझ्या घामाने, माझ्या रक्ताने उभ्या केल्या आहेत. इतक्या वर्षांची मेहनत आहे त्याच्या पाठीमागं. या घरातल्या संस्कारांना एक शिस्तीची जोड आहे. माझ्या मध्ये यायचं नाही हा. माझं घर आणि माझ्या मध्ये तू जर आलीस तर तुझं सगळं खानदान, तुझं सगळं कुटुंब, सगळे नातेवाईक संपून टाकेन मी. लक्षात ठेव. कारण मला माझा स्वाभिमान जिवंत ठेवायचा आहे. माझ्या घरच्यांना पैशा पाणीसाठी मदत करायची. तुमचा एकही रुपया ना मायासाठी ना माझ्या घरच्यांसाठी खर्च होणार. नाहीतर लोक म्हणतील ना की यासाठी या घरात लग्न केलं. आणि तुम्ही काळजी करू नका, या घरातल्या कामाची जबाबदारी मी चोख पार पाडेन आणि घरात बाहेर जाऊन पण काम करेन. आज हळद उतरायचा दिस. नियतीचा खेळ बघा ना. जिनं धोक्याने छोट्या मालकांचा हळदीचा रंग स्वतःच्या अंगाला लावून घेतला, ही त्यांच्या आयुष्यातून कायमची उतरली. आणि माया अंगाला हळद नसताना आज हळद उतरवताना मी त्यांच्या सोबत उभी असणार. आज हळद उतरवताना जेव्हा आम्हाला एकत्र आंघोळ घातली झाली, तेव्हा जमिनीवर पडलेल्या पाण्याचा रंग हळदीचा असेल. कारण ही मुक्ता सारंगच्या रंगात रंगून कधीच मुक्त रंग झाली. कांता शेठ,
त्या सोनाराकडनं मी ते दागिने उधारीवर घेतलेले होते. तुझा पैसे मागायचा काय संबंध आहे? मी दिलेत ते पैसे आणि तुझ्या कोऱ्या कागदावर अंगठा लावला होता ना, त्यावर मग लिहिलो 1 महिन्याच्या आत तू पैसे दिले नाही तर हे घर माझ्या नावावर. आणि तुम्ही सगळे रस्त्याच्या नावावर, म्हणजे तुम्ही सगळे रस्त्यावर. कांता शेट लईच वाईट घडतंय म्हणायचं. आता ह्यांची पोरगी मोठ्या वाड्यात आणि ही आई बाप रस्त्यावर. अरे 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 देव बी असा निर्दय कसा. हो पण ते कागद तर मोठ्या मालकांना लिहून घेतले होते ना, मग ते यांच्याकडे कसं आलं? अगं तो कागद आहे ना मोठ्या मालकांकडेच आहे आणि त्या सोनाराला पैसे देऊन मोठ्या मालकांनीच तो कागद त्यांच्याकडे ठेवलाय. फक्त आता हे काय चाललंय, हे या अशा कांता भैरूला संमती टाकून काहीतरी काड्या करून राहिलेत. अण्णा मग आपण हे सगळं मुक्तदया आणि सारंगदाजींना सांगितलं तर? नाही नाही पुरी तसं नाही करता येणार. अगं मोठा गोळ होईल. मुक्तनं काय केलंय, त्यांचे चेहरे आहेत ना गुप्त ठेवलेत, लपवून ठेवलेत. जर आपण ते उघड केले ना तर ते सगळं भांडाफोड होईल. तसं करायचं नाही, कारण मुक्तनं त्यांचे चेहरे लपवून ठेवलेत त्यामुळं ते शांत आहेत सगळे. लक्षात, हे कांता आणि हे भैरू हे सगळं भावल्या आहेत, भावल्या. कळलं का? या सगळ्यांच्या दोऱ्या मोठ्या मालकाच्या हातात आहेत. ते जसं नाचवतील तसे हे नाचणार. यांनी किती पण धमक्या देऊ दे, हे आपलं काहीच बिघडवू शकत नाही. सारंग, मुक्ता, हातातल्या हातामध्ये हळकुंडाचं कंकण आहे ना, ते सोडायचं नाही, तामनात सोडायचं. सारंग, तू एका हाताने ते कंकण सोडायचं नाही, मुक्ता तू दोन्ही हाताने. अगं पण असं का? असं का म्हणून विचारायचं नाही. मोठी माणसं सांगतात तसं करायचं. अरे भावा, तुझा आधार द्यायला आणि तुझी जबाबदारी घ्यायला माझा एकच हात बास झाला, असा काहीतरी अर्थ असेल त्याचा. हो की नाही आजी? हा पप्प्या, तू म्हणतोस तसा अनुभव आहेस ना. पप्प्या दादा ना काही पण सोडून देतो. सोडू का आता? सोड सोड, एका हाताने पण. हा. अच्छा सुटली का? कळलंच नाही मला. दे दे दे. पप्प्या, काय डोसक्यात शिरलं का? हा येडा आहे, सुटलेल्या गाठणीला परत सोडवीत होता. येडा नाही तो, येडा बनून पेडा खातोय. शहाणा आहे तो लई. मुक्ता, आता तू सोड. मुक्ता, तांगणात सोडून देते. सारंग, मुक्ता, आता तुमच्या मुंडावळ्या एकमेकांनी सोडवा.
आणि तिने जर अशी मूठ सोडली नाही ना तर अजून एक चिमटा बसेल. धमकी देतोस तू तिला? मग आता तू घट्ट धरून हात सोडायचंच नाही हात अजिबात. सारंग आता तू. हो चलो रेडी. असं नाही एका हातात. एका हातात हे घे. अशी बोटात अशी 2 बोटात. हा 2 बोटात. हो अशी. हा अशी. हे अनबिलिव्हेबल आहे. ठीक आहे आजी, बघूया, ट्राय करते. आणि मुक्ता तू दोन्ही हातानी. ठीक आहे, तरी पण चालेल. सोडून दाखव तू. मुक्ता सुपारी काढायची राहिली का बाळा? काय चिटिंग केली सांग बरं तू. तुम्ही नेहमी चिटिंग करता. उगीच तू काहीतरी. नाही अरे वा 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 वा, तुम्ही दोघं इथं. हो तुम्ही आलात नाही बाहेर, आम्हाला फार वाईट वाटलं. म्हटलं एकदा जाऊन बघावं, भेटावं तुम्हाला, म्हणून आलो. वय ना, छोट्या आईंच्या पायानं येळेवर घोळ केला, नाही तर त्यांची लई इच्छा होती. काकी आता बरं वाटतंय ना तुला? हा म्हणजे आता तसं थोडं बरंच आहे म्हणायचं. बरं, पण तुम्ही असं बिलकुल समजू नका की हा कार्यक्रम तुम्ही मिस केलाय, कारण पप्या आणि जया ह्या दोघांनी सगळं शूटिंग करून ठेवलंय. सो तुम्हाला नंतर बघायला मिळेल. हो का? अरे वा वा, मस्तच. आम्ही तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. प्रेमानं आणि सुखानं संसार करा. नाही नको, राहू दे. म्हणजे काय, मला आता उभं पण राहता येणार नाही आणि असं बसून आशीर्वाद देणं बरं नाही वाटत आहे. राहू दे, मला बरं वाटलं ना की नंतर मस्तपैकी पाया पडा. हा बरं काकी, चालेल. हो काका, तुम्ही माझ्यासाठी आजही माझ्या वडिलांच्या जागी आहात. कायम राहणार. मी कधीच विसरणार नाही. जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही होता. असंच मायावर कायम प्रेम करत राहा आणि सतत माया पाठीशी राहा. तुला शिरा बनवायचा आहे, ठाव आहे ना? वय. या मागचं रीतिरिवाज पण जाणून घे. चांगला चवदार, पहिल्या घासाला मन भरून टाकणारा असा शिरा बनवायचा आहे तुला.
अगं अन्नपूर्णा म्हणून नगरकरांच्या पुरजांसमोर तू स्वतःला सिद्ध करायची मोठी परीक्षाच द्यायची आहे तुला. पुरजांसमोर म्हणजे आज तू शिरा बनवायचा आहे तो फक्त घरच्या माणसांसाठी नाही तर पुरजांसाठी पण आहे. अगं पूजेसाठी त्यांना आपण आवाहन करत असतो. इतकंच काय घरच्या प्रत्येक कार्याला त्यांची हजेरी असते या. आणि नगरकरांच्या घरात मानलं जातंय की पुरजांच्या आशीर्वादानंच आपलं नशीब ठरतं या. तेव्हा ते आज शिरा खायला येणार आहेत. त्यांचं मन भरलं की ते सुनेला बी काही कमी पडू देत नाहीत आणि या स्वयंपाकघरात बी काही कमी पडू देत नाहीत. तेव्हा तू असं छाक शिरा बनव की पहिल्याच घासाला त्यांच्या तोंडातनं तुझ्याबद्दल आशीर्वाद